सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजच्या सकाळची सुरुवात झाली चुलीवरच्या चहापासून. मस्तपैकी गरम गरम चाय ओतून घेतला आणि चपातीसोबत खाऊन घेतली. मग ही आमची जुळी पोरं तयार झाली शाळेत जायला आणि हे काकांनी शाळेत देण्यासाठी झाड काढलं. सगळ्यांना बाय करून मस्तपैकी वहिनीने घेतलं मच्छीसाठी वाटण बनवायला, कारण आज काकांनी आणलेली मच्छी आणि अशी मस्त 2 मोठे मोठे हलवे. तर आज बेत होता मच्छीचा, म्हणून दादाने मस्त करा करा करून मच्छीचे तुकडे पाडून घेतले आणि इथे वहिनीने शिंपल्या उकळवत ठेवल्या. मग संध्याकाळ झाल्यावर आम्ही निघालो मुलांना आणायला शाळेतून. आणि दादाच्या घराजवळची नदी, मुलांना घ्यायला गेल्यावर मुलं अशी धावत धावत माझ्याजवळ आली. मग आम्ही निघालो घराजवळ आणि घरी जाताना शाळेतली सगळी मुलं. मग रस्त्यात आम्ही घेतले लाडकी बहीण योजनेचे कुरकुरे आणि अशीही मी तिघांची बॅग घालून घरी जाते मी. मग घरी पोचल्यावर ना दादाच्या घराच्या इथून वरून मस्तपैकी डोंगरातला सिनेरी दिसतो आणि हे खूप उभं राहून बघायला छान वाटतं. आता आम्ही चाललोय तरवा काढायला. चल चल. आरंभ बोलल्याप्रमाणे आत्ता आम्ही चाललो तरवा काढायला आणि तरवा काढायला जाताना मस्तपैकी पाऊस पडला आणि काकांनी इथे आपलं काम चालू केलेलं आणि पावसात भिजत भिजत तरवा काढायची मजा कशी असते ती मला अनुभवायची होती. लास्ट टाईम मी गावी आलेली तेव्हा मी लावणी केलेली आणि या टाईमला हे मावशीने मस्तपैकी रेनकोट घातला आणि तिने तिचं काम चालू केलं. मुंबईचं काम सोडून कोणी गावी जाऊन अशी तरवा काढायची किंवा लावणी काढायची मजा घेतली आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तरवा काढून आलो आणि मस्तपैकी गरम पाण्याची आंघोळ करून घेतली आणि फटाफट फ्रेश झाली. आणि मुलांचा अभ्यास घेताना परत ना मला ही कंपास भेटली, ज्यामध्ये हा गेम होता. माझ्या टायमिंगला शाळेत होती, थोड्या वेळ हा गेम खेळली आणि मस्तपैकी हे आता गरम गरम जेवायला बसलो. आणि आजचा बेत होता मच्छी तळलेली, सार आणि मस्तपैकी शिंपल्यांचं कालवं. मस्तपैकी जेवण घेतलं ताटात आणि मस्तपैकी पोटभर खाल्लं. आजचा दिवस असा संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओ बघायला विसरू नका.